आणि या समितीमध्ये सर्व शासकीय अधिकारी आहेत. आता माझ्या या विधानसभा मतदारसंघामध्ये कागल पेडीचा भाग आणि उत्तूरचा भाग, त्यामुळे आझाद तहसीलदार उपस्थित आहेत, गडिंगलचे तहसीलदार उपस्थित आहेत, कागलचे तर तहसीलदार मुख्यच आहेत, त्याशिवाय याचे सदस्य सचिव आहेत, सीडीपीओ कारण हे सीडीपीओ आहेत म्हणजे सदस्य सचिव आहेत. तर ही महिला बाल विकासची योजना असल्यामुळे सीडीपीओ सदस्य सचिव आहेत. आता याच्यामध्ये कागलला एकूण ऑनलाईन प्राप्त अर्जांची संख्या 59,210 चुकलं. त्यामध्ये आज अप्रूव्ह करण्यात आलेली संख्या 29,054 36,813 अप्रूव्ह करण्यात आले. त्यानंतर पार्शल म्हणजे अंतरिम रिजेक्ट जे केले म्हणजे अंतिम नव्हे अंतरिम 49 आणि ऑनलाईन रिजेक्ट संख्या 1 असं आपल्या मतदारसंघाचा टक्केवारी पडली 62.17. आता तालुक्याचं कसं आहे त्याची माहिती तुम्हाला आम्ही देतो. बघलं म्हणजे शेववाडी 1 नंबरला आहे, कागल 2 नंबरला आहे म्हणजे अप्रूव्हमध्ये आणि एकूण अर्ज करणाऱ्यांच्या संख्येमध्ये आपला 4था-5वा नंबर आहे. कारण आपल्या हातकर्णी लोकसंख्या जास्त आहे, करवीरची जास्त आहे, त्यामध्ये शिरोळची लोकसंख्या जास्त आहे. ठीक आहे, मला आकडेवारी देतो. जिल्ह्यामध्ये सर्वात 1 नंबर आहे पुणे, त्यांचे आहेत 9,50,718. त्यांचे अप्रूव्ह अप्लिकेशन आहेत 1,25,783. त्यानंतर नाशिकचे अर्ज आलेले 7,33,108. त्यांचे मंजूर आहेत 1,18,502. त्यानंतर अहमदनगर 7,05,917 अर्जाची संख्या आणि 65,417 हे अप्रूव्ड आहे. कोल्हापूर 6,92,990 त्याचे आपले अप्रूव्ड आहेत 2,17,444. ते सांगितलं. बाकी सगळं जिल्ह्याची माहिती तुम्हाला आहे. कोल्हापूर हा आपल्या कारण काय आहे पुणे, नाशिक, अहमदनगर ही लोकसंख्येने जास्त जिल्हे आहे. आपला आहे 4था नंबर. तो अप्रूव्ह संख्या आपली चांगली आहे आणि आपल्या कागल तालुका अप्रूव्हमध्ये आपण दुसरा आहोत. शेववाडी पहिला आहे त्याच्यासाठी. आता ही यादी जाईल जिल्ह्याला त्याचं समिती मिटिंग होईल आणि ती जाईल राज्याला. आपल्याला 19 सप्टेंबरला रक्षाबंधनाला हे पैसे द्यायचे. त्या पद्धतीनं लोकल काम करावं लागेल कारण शेवटी हे लाभार्थीच्या खात्यावर पैसे आहेत. त्यामुळे त्याचं बँकेचं खातं असणं, त्यामुळे त्याचा सगळी माहिती असलेली आहे. आता मला वाटतं की याच्यामध्ये छाननीमध्ये आता ताबडतोबीनं थोडंसं गडबडीनंतर कमी जास्त होईल. नंतर आता जर पीएम किसानचं झालेलं आहे तसं ते पुढे होणार. म्हणजे त्याला शेवटी गाव समिती आहे ना, ग्रामसभा आहे, ग्रामसमिती पुढे यायच्या छोट्याला. आता लवकरात लवकर भगिनींना गिफ्ट देणे एवढा होत आहे. आता थोडासा मात्र ऑनलाईनचा वेग मंदावला आहे. अर्जाची संख्या कमी आहे. किती संख्या होईल आपल्या मतदारसंघामध्ये? तालुक्यात सर आपले 59,000 आहे. 65 ते 70,000 हे जुनी आहेत. ही आकडेवारी तालुका मिळते विधानसभा नाही, त्यांच्या लॉगिन मधून बघून काढावं. समिती जेवढी मतदारसंघ आकडेवारी चालू कागद तालुक्याची संख्या मतदारसंघाची संख्या नाही. साडेतीन लाख मतदान आणि 1 लाख 30% साधारण पॉप्युलेशनच्या 35% एवढं टार्गेटेड आहे. ग्रामीणमध्ये 8,000. शहरामध्ये साधारण 8,000 आहे. 16 सगळी माहिती
अशासकीय सदस्य बी एन नामदेव मेंडके ते गैरहजर आहेत.